नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPS या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला अभ्यास हा 2-3 दिवस चांगला चालू असतो, पण नंतर असा एक दिवस येतो की आज काहीच करायचं मन नाही आहे. आज वाचतोय पण काही लक्षातच राहत नाही, कुठे मन नाही लागत आहे, अशा गोष्टी होत राहतात. आणि हे तुमच्यासोबतच नाही तर सगळ्या टॉपर्ससोबत ह्याच गोष्टी होत राहतात. आणि हे सगळ्यासोबत झालेले, म्हणजे तुम्ही असे काही वेगळे नाही आहेत. आणि सगळ्यांना अभ्यास करायचा आहे, सगळ्यांना सिलेक्शन व्हायचं आहे, त्यांना त्यांचा 1 वर्ष वाया नाही घालायचं आहे. सगळ्यांचंच हे म्हणणं आहे, सगळ्यांचेच आईवडील कष्ट करून मुलांना पाठवतात शिक्षणासाठी. मग मग चुकतं आहे कुठे आपलं? काय होतं आहे की मुलांची कन्सिस्टन्सी असते ती ब्रेक होते आणि मुलं बर्नआउट होत आहेत. बर्नआउट म्हणजे काय? ऊर्जा संपल्यासारखी वाटते, आता काहीच करायचं मन नाही आहे, अभ्यासात तर मनच नाही लागत आहे, दुसरं काही केलं त्यात पण नाही मन लागत आहे, मग काय करायचं? अशा सगळ्या गोष्टींच्यावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलणार आहोत. आणि जास्त वेळ न घेता मला हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे समजून द्यायचं आहे, कारण अभ्यास सगळीकडेच होत असतो, सगळीकडे पुस्तक अवेलेबल आहे, गायडन्स अवेलेबल आहे, यूट्यूबवरती भरमसाठ व्हिडिओ अभ्यासाचे. पण कसा करायचा, काय तुम्हाला काय त्रास होतो आहे, हे सगळं फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. आणि तुमचं बर्नआउट आपल्याला कसं दूर करता येईल, तुमचं जो अभ्यासाचा ग्राफ आहे तो आपल्याला वरवर कसा नेता येईल ते आपल्याला करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. एव्हिडन्स बेस्ड सायकोलॉजिकल रेझिलियन्स अँड स्टडी मेकॅनिझम फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. स्पर्धा परीक्षेसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. द ॲस्परंट्स ब्लूप्रिंट, मास्टरिंग माइंड, बॉडी अँड स्ट्रॅटेजी. आता हे तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्याच्या जीवनात. ओके, आता एक 15 दिवसाचं मी तुम्हाला ग्राफ दाखवतो. आधी स्टार्टिंगला काय असतं, तुमची खूप ऊर्जा असते. आता मी जर ठरवलं तर आता मी 1 दिवसात 12 तास अभ्यास करणार. मग असं पहिल्या दिवशी होतं, दुसऱ्या दिवशी होतं, तिसऱ्या दिवशी होतं. मग थोडं वाटायला लागतं, हां 12 तास होतो आहे अभ्यास, मग 10 तासावरती येतो आपण, मग 8 तास होतात. मग नंतर कोणत्या तरी मित्राचा फोन येतो, मग मित्राचं काहीतरी दुसरे कॉल येतात. मग त्यामध्ये सगळी आपली कन्सिस्टन्सी खाली जाते. आणि एक दिवस असा येतो जिथे आपलं काहीच अभ्यास होत नाही, कशातच मन नाही लागत. आणि आपण पहिले जाऊन बघतो किती आपण चांगला अभ्यास करायचो, पण आता का होत नाही, काहीच कळत नाही. ते का? सुरुवातीचा असतो इनर्शियल पिरियड, त्याच्यामध्ये ऊर्जा खूप जास्त असते आणि त्यामध्ये आपण जोशमध्ये खूप चांगली सुरुवात करतो. पण दुसरा फेज येतो 10 ते 15 दिवसानंतर, द अशक्य टार्गेट्समुळे येणारा थकवा. तो आपला म्हणजे बॉडीचा थकवा नाही आहे, तो मानसिक थकवा आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे आपला ग्राफ असा खाली जातो काही दिवसांनी. की इनसाईट काय? सेटिंग मॅसिव्ह टार्गेट, इम्पॉसिबल डेली टार्गेट कॉजेस रॅपिड न्यूरोलॉजिकल फटिग. आता म्हणजे काय? इम्पॉसिबल टार्गेट ठेवायचं म्हणजे आजच्या आज मी इतिहास पूर्ण संपवणार, आजच्या आज मी भूगोल संपवणार, आज पूर्ण मी मुख्य परीक्षेचं रिव्हिजन हे काय आहे? असे मॅसिव्ह टार्गेट्स देऊन नाही होणार आहे. इम्पॉसिबल टार्गेट्स दिले तर आपल्याच माइंडला ते फटिक करणारे, म्हणजे आपल्या माइंडला थकवा येणार आहे. ते न्यूरोलॉजिकली प्रूव्हन आहे. दिस इज प्रेडिक्टेबल सायकल, नॉट अ पर्सनल फेल्युअर. म्हणजे हे प्रत्येकाचं होतं आणि आपलं माइंड सगळ्यांचं सेमच आहे. फक्त आपण त्याचा कसा यूज करतो त्यावरून आपला यश आणि अपयश डिसाईड होतं. वी मस्ट बी डिफरन्शिएट बिटवीन द टेम्पररी फटिक अँड द क्रोनिक क्लिनिकल कंडिशन. म्हणजे आपलं आत्ताचे तात्पुरती कंडिशनवरती आपल्याला लक्ष द्यायचं नाही, तर पूर्ण जे दीर्घकाळ आपल्यासोबत जे चालू आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता आपण याच्यात बघूया, थकवा विरुद्ध नैराश्य. दोन्ही वेगळे आहेत. नैराश्य खूप सिरियस कंडिशन आहे आणि हा मी वर्ड इथे वापरणार नाही व्हिडिओमध्ये, कारण ते तुम्हाला माहिती आहे. ओके, तर नैराश्य ही खूप सिरियस कंडिशन आहे, तर याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. अकॅडमिक बर्नआउट काय असतं? तर सिच्युएशन स्पेसिफिक रिव्हॉल्व्स एंटायरली अराउंड द स्टडी अँड एक्झाम. म्हणजे आपलं पूर्ण दिवस हा पूर्ण त्या अभ्यासाच्याच, म्हणजे आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही, फक्त अभ्यास डोक्यात तेच चालू असतं. कोर सिम्टम्स काय? एक्स्ट्रीम एक्झॉक्शन, अकॅडमिक डिटॅचमेंट असते, रिड्यूस एफिशियन्सी आपली, म्हणजे हे सिम्टम्स आहेत त्याचे. सिम्टम्स म्हणजे काय? लक्षणं दिसतात आपल्यामध्ये. काय लक्षणं दिसतात? की आपण खूप एक्झॉस्ट झालेलो आहोत, म्हणजे आपला खूप कशातच मूड नाही लागत. डिटॅचमेंट असते, आपली एफिशियन्सी रिड्यूस होते. म्हणजे आपण जे पहिले 2 तासामध्ये आपण 20 पेजेस वाचत असू, समजा 20 पेजेस वाचत असू, तर आता आपले 2 पेजेस पण वाचून होत नाही. ही एफिशियन्सी तुमची रिड्यूस होते. प्रोलॉंग अकॅडमिक स्ट्रेस. आणि कशामुळे होतं हे? आपण खूप जास्त तणाव घेतल्यामुळे. अनमॅनेज वर्कलोड, म्हणजे आपण कधीच मॅनेज करत नाही गोष्टी. आणि हाय एक्सपेक्टेशन, खूप जास्त आपण आपल्या अपेक्षा वाढवून ठेवतो. आणि हे जे आहे मेजर कॉज नैराश्य, हे स्कोप काय? ग्लोबल आहे, सगळीकडेच होतं, हे सगळ्यांनाच होतं, रिगार्डलेस ऑफ द एन्व्हायरमेंट. कशाही कंडिशनमध्ये असतो सगळ्यांना हे ते फेस करायचंच आहे. कोर सिम्टम्स काय? लक्षणं काय तिथे? वर्थलीनेस, नंतर गिल्ट, लॉस ऑफ प्लेजर्स. गिल्ट म्हणजे काय? एक आपल्याला स्वतःलाच मनातून काय म्हणतात, न्यूनगंड नाही म्हणता ना, पण गिल्ट आपल्याला स्वतःलाच वाईट वाटत असतं की आपलं होत नाही अभ्यास, आपण त्या ह्याच्यामध्ये या कंडिशनमध्ये आपण फेल आउट होतो आणि मोस्ट ऑफ ॲस्पिरंट इथे जाऊन थांबतात. ओके,
आणि खूप सिरियस कंडिशन आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघा हा व्हिडिओ. एन्जॉय ॲक्टिव्हिटीज म्हणजे प्रिव्हियसली एन्जॉय, आणि हे सगळं आपण विसरून जातो. आपलं हसायचं, बोलायचं सगळे आपण फेशियल एक्सप्रेशन विसरून जातो. या गोष्टीचा विचार चालू होतो डोक्यात. लक्षण म्हणजे कशामुळे होतं हे? जेनेटिक, एन्व्हायरमेंटल. आता हे एन्व्हायरमेंटल नाही, मेंटली तुमची स्टेबिलिटीच नाही आहे, आणि न्यूरोट्रान्समीटर त्याच्यामध्ये काम करतात. हे सायंटिफिक झालं थोडंसं. आणि सोर्स बघा, मी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून हा घेतलेला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हे, त्यामुळे एकदा मी तुमच्या डोक्यात घालतो या गोष्टी. माइंड, बॉडी, स्ट्रॅटेजी. आता 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. माइंड आहे, तुमचं बॉडी आहे, आणि स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी काय? रणनीती. बीटिंग द फॉरगेटिंग कर्व अँड द ॲक्टिव्ह रिकॉल, स्पेस रिपिटेशन अँड द प्रोमोडोर मेथड. आता हे 3 मेथड आहेत. ॲक्टिव्ह रिकॉल आहे तुमचं, स्पेस रिपिटेशन थोडं वेळाने रिव्हिजन, आणि प्रोमोडोर मेथड. हे 3 मेथड तुम्ही वापरू शकता तुमच्या रणनीतीमध्ये. ह्या 3 मेथड काय असतात मी तुम्हाला कंप्लिटली सांगणार आहे हे पुढे जाऊन, म्हणून हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. बॉडी, तुमच्या शरीरासाठी स्टोमॅटिक रिकव्हरी, स्लीप, हायजीन, आणि 5-2 रिसेट पॅटर्न. आता हे 5-2 रिसेट पॅटर्न काय असतं ते पण पुढे मी समजवणार आहे. रिकव्हरी कशी असते म्हणजे तुम्हाला फ्रेश करायचं तुमच्या माइंडला. तुम्ही जर 2 तास एकाच ठिकाणी बसून आहेत तर तिथून तुमच्या जी फिजिकली तुमची ॲक्टिव्हिटी ती 0 आहे तिथे. मग तुमच्या शरीराला पण थोडंसं ॲक्टिवेशन द्यावं लागतं. स्लीप ठेवावी लागते. स्लीप म्हणजे झोप चांगली झाली असेल तरच तुमचं ते शरीर नीट काम करणार आहे. आणि 5-2 पॅटर्न मी पुढे समजवतो. आणि काय? माइंड, मन. ओव्हरकमिंग द ब्लँक पेजेस, एन्झायटी, आणि 2 मिनिट्स रूल, नंतर डोपामाइन मॅनेजमेंट, हे सगळे मी पुढे समजवणार आहे. फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवा, हा ट्रायड खूप महत्त्वाचा आहे. हे 3 गोष्टी तुम्हाला सांभाळून चालायचं आहे. तुमची बॉडी सांभाळायची, तुम्हाला तुमचं मन सांभाळायचं आहे, आणि प्लस तुमची स्ट्रॅटेजी तर असणारच आहे. आणि स्ट्रॅटेजीची चिंता करू नका, मी तुमच्यासोबत राहणारच आहे. आता कॉम्बॅटिंग द फॉरगेटिंग कर्व म्हणजेच काय? विस्मरणाचा आलेख आणि त्यावर मात कसं करायचं. म्हणजेच तुम्ही आज वाचलं, तुम्हाला 2 दिवसानंतर ते काहीच आठवत नाही. का आठवत नाही ते तुम्ही स्वतःलाच विचारा. रिव्हिंग जस्ट बिफोर द फॉरगेटेड रिक्वायर्स अ प्रोडक्टिव्ह स्ट्रगल विच इज स्ट्रेंथन द न्यूरल पाथवे. आता बघा, एक माइंडचं एक सिस्टम आहे लक्षात ठेवण्याचं. मग त्या सिस्टमनुसार तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला जन्मभर लक्षात राहील. आता काही गोष्टी तुमच्या जन्मभर लक्षात येतात. आता मी गाण्याचे 2 शब्द जर म्हणले किंवा इंस्टाग्रामवरची एक रील जरी दाखवली तर तुम्हाला ते पूर्ण गाणं आठवेल. अशा गोष्टी आहेत आपल्या. मग ते माइंडला का क्लिक होतं आहे, ते का लक्षात राहत आहेत, हे सगळं आपण इथे बघूया. आता बघा, आफ्टर 20 मिनिट्स 50% तुमची एफिशियन्सी डाऊन होते. म्हणजे आता तुम्हाला स्मरण कसं होतं बघा, तुम्ही 20 मिनिटानंतर ना आता 20 मिनिटानंतर तुम्हाला फक्त 58% गोष्टी लक्षात राहतात. फक्त 58%. 24 तासात 33% गोष्टी, 7 दिवसामध्ये 20% गोष्टी. तुम्हीच बघा, आज एक टॉपिक वाचा इतिहासाचा, आणि 20 दिवसानंतर त्याच टॉपिकबद्दल तुम्हाला किती शब्द आठवतात ते बघा. मोजून 5 ते 6 शब्दात तुम्ही ते टॉपिक सांगणार आहात जर तुम्ही रिवाइजच नाही केलं तर तोपर्यंत. आणि ते 30 दिवसानंतर तुम्ही 5 ते 10%च त्या टॉपिकबद्दल बोलू शकता. पण जर तुम्ही हीच रिव्हिजन 1 दिवसाने केली, 3 दिवसांनी केली, 7 दिवसांनी केली, आणि 15 दिवसांनी केली तर तुमचं मेंटेनन्स राहतं. आणि 90%, मी नाही म्हणत की 100%च राहील लक्षात, 80% तरी आरामात लक्षात राहील. आणि हेच तुमचं फॉलो करायचं आहे ग्राफ, ना की हा ग्राफ फॉलो करायचा आहे. नंतर मग 30 दिवसांनी परत आठवतं की हां आपण टॉपिक विसरले, मग इथे परत रिव्हिजन करणार नाही. इथे नाही आठवायचं आपल्याला, इथे लक्षात ठेवायचं. हे स्पेस रिपिटेशन असतं, कळालं? स्पेस रिपिटेशन. आता आहे ॲक्टिव्ह रिकॉल, पॅसिव्ह रिकॉल. पॅसिव्ह रिडिंग. आता पॅसिव्ह रिडिंगमध्ये काय असतं, कंटिन्यू वाचत चाललं आहे. रिडिंग समरायझिंग. म्हणजे आपण काय म्हणतो, लेखकाने हे म्हणले, ह्या सरांनी हे म्हणले, आणि असंच लक्षात ठेवतो. आपल्याला वाटतं भाई झाला माझा अभ्यास. क्रिएटिंग इल्युजन ऑफ द कॉम्पिटन्स, म्हणजे रिकग्नायझिंग इज नॉट रिकॉलिंग. म्हणजेच तुम्ही फक्त वाचताय याचा अर्थ हा नाही की तुमच्या ते लक्षातच आहे. ओके. एफिशियन्सी खूप लो असते. न्यूरल पाथवे रिमेन्स वीक. तुमच्या जे मेंदूची चालना आहे ती भेटतच नाही त्यामध्ये. ॲक्टिव्ह रिकॉलमध्ये काय करायचं आहे, तुम्ही जे वाचता ते परत तुम्ही मनन करा. आपल्या मराठीमध्ये आहे ना मनन. हे मनन खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती आहे. UPSCमध्ये असो, कुठल्याही परीक्षेमध्ये असो, मनन करणे खूप महत्त्वाचं आहे. टेस्टिंग युअर सेल्फ विदाउट एक्स्टर्नल क्यूज ही टेक्निक आहे, फेमेन्स टेक्निक. रिॲलिटी काय, रिव्हिल्स द जेन्युइन नॉलेज गॅप्स. म्हणजे तुमच्या कुठे, आता जसं तुम्ही टोटल पॉवर्टी गॅप वाचली ना, म्हणजे त्यात सांगतं ही रेषा आहे, याच्या खाली जे पण लोक येतील ते, आणि ह्या लोकांना जर वर न्यायचं तर इथे जो गॅप आहे तो पॉवर्टी गॅप आहे. तसंच तुमच्या स्टडीमध्ये पण गॅप आहे. काही ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी विसरताय, त्याच गोष्टी तुम्हाला रिवाईज करायच्या आहेत, आणि ज्या गोष्टी लक्षात आहेत त्यांना फक्त एक टचअप द्यायचं फायनल. हे असतं ॲक्टिव्ह रिकॉल. एफिशियन्सी काय होते, खूप हाय होते. 1 hour ऑफ ॲक्टिव्ह रिकॉल इज इक्वल टू 3 to 4 hours पॅसिंग रिडिंग. म्हणजेच तुम्ही 3 ते 4 तास लायब्ररीमध्ये जे वाचता त्यापेक्षा 1 तास तुम्ही जर मनन केलं तर दोन्हीच्या तुलनेत पॅसिव्ह रिडिंग, ॲक्टिव्ह रिकॉल खूप महत्त्वाचं आहे. कळते? आता ऑटोमॅटिक मेमरी, लेटिनर फ्लॅश कार्ड मेथड.
आता ह्याच्यात काय बॉक्स 1 काय डेली रिव्ह्यू ऑफ द न्यू ऑर इनकरेंट कार्ड्स. बॉक्स 2मध्ये काय एव्हरी 3 डेज. आता हे काय कार्ड्स म्हणजे काय असतं फ्लॅश कार्ड काय असतात जसं की तुम्ही पूर्वपरीक्षेचा एक टॉपिक वाचला जसं राष्ट्रपती हा टॉपिक वाचला. आता राष्ट्रपतीवरती क्वेश्चन काय तर राष्ट्रपती या टॉपिकवरती क्वेश्चन काय येणार की कुठल्या कलमानुसार राष्ट्रपतीची निवडणूक होते किंवा कुठल्या कलमानुसार आपण त्यांचं इम्पिचमेंट करू शकतो. तर हे कलम किंवा असे सिंगल पॉईंटर्स आहेत त्यांना आपण फ्लॅश कार्ड म्हणू शकतो. एका कार्डवरती एक क्वेश्चन असं ठेवायचं आणि जे आता तुम्ही जर समजा 50 फ्लॅश कार्ड्स बनवलेत त्यातले तुमचे 10 चुकलेत फ्लॅश कार्ड मग ते तुम्ही पहिल्या बॉक्समध्ये ठेवणार. मग नंतर ते 10 फ्लॅश कार्ड्स जे आहेत ते दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्ही खोलून बघणार. मग त्यातले जे चुकत आहेत ते पुढच्या वेळेस आणि जे चुका झालेत ते तुम्ही ते परत ते बघत जाणार आणि 5व्या दिवशी तुमचं सगळे कार्ड्स तयार होतील. म्हणजे तुमचे 50 क्वेश्चन परफेक्टली तयार होतील. ओके, असं हे फ्लॅश कार्ड मेथड आहे. म्हणजे मी फक्त क्वेश्चनचं एक तुम्हाला पॅटर्न सांगितलेला आहे. असं तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी करू शकता. जसे इतिहासाचे कालानुक्रम असतील किंवा आपण भूगोलाचे स्थान असतील किंवा मॅप्स असतील हे अशा गोष्टी आपण फ्लॅश कार्डच्या माध्यमातून करू शकतो. हे फ्लॅश कार्ड कसे बनवायचे हे तुम्हाला जर माहीत नसेल तर कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये त्याचं गायडन्स करेन. ओके, ओव्हरकमिंग स्ट्रेन फ्रिक्शन 2 मिनिट रूल काय आहे माहिती आहे का. अभ्यासाचा कंटाळा आला आहे ही 2 मिनिटाची ट्रिक वापरायची आहे. आपल्याला खूप कंटाळा आहे अभ्यासाचा मग काय करायचं आहे द प्रॉमिस टेल युअर सेल्फ मी फक्त 2 मिनटं पुस्तक उघडून फक्त एक पान वाचणार आहे असंच बोलायचं आहे. आता तुम्हाला खूप कंटाळा आला आहे 2-3 तास झालं तुम्ही काहीच नाही करत आहे तुमचा अभ्यासच होत नाही. मग काय करायचं माइंडला सांगायचं मी 2च मिनटं आता वाचणारे पुस्तक ह्याच्यावरती वाचणारच नाही. एकच पान वाचायचं मला 2 मिनटात वाचलं. मग ह्याच्याने काय होईल माहिती का कारण तुम्ही MPSCची विद्यार्थी आहात तुम्ही एक पान वाचून कुठेच शांत बसणार नाही. म्हणून हे तुमचं काय होतं इनर्शिया ब्रेक करतो. जो तुम्ही जर सायन्समध्ये वाचला असेल इनर्शिया काय असतो हा इनर्शिया इथे ब्रेक होतो याच्यामुळे द प्रॉमिसमुळे. द फिजिक्स दिस ब्रेक्स द इनिशियल बॅरियर ऑफ रेजिस्टन्स वन स्टार्टेड द मोमेंटम टेक्स ओव्हर. म्हणजेच एकदा तुम्ही हे दोन मिनटासाठी एक पान वाचलं की नंतर पुढचे 2 मिनटं परत एक पान वाचायचं. मग 6व्या मिनटानंतर परत एक पान. मग तुम्हाला कसं होईल वेळ उरत जाईल आणि तुम्ही एक पान करत ना तुम्ही किती पेज वाचले तुम्हालाच नाही कळणार आणि इनर्शिया तुमचा ब्रेक होईल. तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू राहील. ही आहे 2 मिनिट्स ट्रिक. डोपामाइन रिवॉर्ड म्हणजे डोपामाइन काय असतं जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट आवडते तेव्हा आपल्या डोक्यात एक न्यूरो ट्रान्समिटर आहे डोपामाइन ते सिक्रेट होतं. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला आनंद फील होतो. आपल्याला कधी एका दुसऱ्या जेंडरच्या व्यक्तीला बघून आनंद फील होतो किंवा आपल्याला कुठला मूवी बघितला जसं कुठला तरी मूवी आहे समजा तो बघितल्यानंतर आनंद फील होतो किंवा कुठलं गाणं ऐकलं तो बघितल्यानंतर आनंद फील होतो किंवा कोणाला कॉल करून बोलल्यावरती आनंद होतो किंवा घरच्यांशी बोलल्यावरती आनंद होतो. अशा सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा पण तुम्हाला आनंद होतो तेव्हा डोपामाइन सिक्रेट होतो आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सेट मायक्रो टार्गेट्स म्हणजे छोटे टार्गेट्स ठेवायचे. म्हणजे मी हा टॉपिक आज वाचतो हा 2 तासाचा टॉपिक वाचणार आहे मी किंवा एका तासामध्ये मी 10 पेजेस वाचणार आहे. तर असे वाचल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे मी चहा पिऊन एकदा किंवा नाश्ता करून आज मी मस्त काहीतरी पिझ्झा वगैरे खाईन असं काहीतरी टार्गेट्स दिल्यानंतर तुमचं डोपामाइन सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे तुमचं ब्रेन परत रिस्टार्ट होतं आणि नवीन फंक्शन करण्यास चालू होतं. हे आहे 2 मिनटाचा ब्रेक. तुम्ही जर हा 2 मिनटासाठी तुम्हाला वाटतं की नाही मी 2 मिनटात खूप चांगला अभ्यास करू शकतो तसं नाही बाळांनो. जर तुम्ही 2 मिनटाचा ब्रेक घेतला तुमचं चांगलं आणखी जे तुमचं ब्लँक पेज एन्झायटी होती किंवा तुम्हाला आठवत नव्हतं अशा गोष्टी होणार नाही आहेत परत. मला वाटतं ह्या ट्रिक्स खूप प्रूव्हन आहेत आणि ह्या ट्रिक्सवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. एकदा माझ्यासाठी तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला जर फरक पडला नसेल तर दुसरे आपण ट्रिक्स बघू. पण मला वाटते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही. हेच तुम्हाला याच्यातून बाहेर घेऊन जाऊ शकतो. द कॉग्नेटिव्ह लोड द प्रोमोडोर टेक्निक. प्रोमोडोर टेक्निक आहे एकाग्रता वाढवण्याचा पर्याय आहे. म्हणजे 25 मिनिट डीप फोकस नो फोन कॉल नो ॲक्टिव्ह रिकॉल. तुम्ही फॉरेस्ट ॲप जर वापरले तर सांगा. मी एकदा तुम्हाला एक व्हिडिओ पण आहे ज्याच्यामध्ये 5 ॲप सांगितलेत MPSC ॲस्पिरंटसाठी. ते जरूर त्याने डाउनलोड करा आणि त्याच्यातून फॉरेस्ट ॲप जे आहे ते 25 मिनिटाचा डीप फोकस वेळ आहे. 5 मिनटासाठी टोटल डिस्कनेक्ट म्हणजे स्टँडअप स्ट्रेच लुक अवे फ्रॉम द स्क्रीन. आता काय करायचं 25 मिनटं तुम्ही अभ्यास केला समजा मग 5 मिनटं काय करायचं उठायचं सीटवरून थोडंसं स्ट्रेचिंग करायचं. स्ट्रेचिंग काय असतं म्हणजे थोडंसं अंग इकडे तिकडे करा थोडीशी मुवमेंट करा. फिजिकल मुवमेंट खूप महत्त्वाची आहे तुमच्या ह्याच्यात. स्ट्रेच करायचं आहे स्क्रीन सोडून दुसरीकडे इकडे तिकडे बघा थोडंसं बाहेर बघा खिडकीतून काय चाललं काय नाही आणि 5च मिनटं थोडंसा ब्रेक घेतल्यासारखं करा. नंतर 15 ते 20 मिनटं रिस्टार्ट करायचा आपला ब्रेक आणि 15 ते 20 मिनटानंतर परत ते रिवाईज करायच्यात गोष्टी. डोंट मेजर प्रोडक्टिव्हिटी बाय आर्स सॅट अ डेस्क मेजर बाय द प्रोमोडोर कम्प्लिटली. म्हणजेच तुमचं फक्त अभ्यास किती तास झाला याच्यावर डिपेंड नाही आहे. तुमचा अभ्यास कसा झाला किती अभ्यास म्हणजे तुम्हाला किती गोष्टी लक्षात आहे याच्यावरती ठेवा. मी सकाळी लायब्ररीत 7 वाजता जातो घरी येतो मी 11 वाजता तरी माझं MPSC काही निघत नाही बाबा. MPSC खूपच अवघड आहे तसं नाही आहे बाळांनो. जे मुलं 10 वाजता लायब्ररीत जातात आणि 5 वाजता घरी येतात
त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. जे मुलं 11 वाजता सकाळी लायब्ररीत जातात आणि रात्री 11 वाजता येतात त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. आणि जे मुलं 24 तास लायब्ररी येत आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. असे खूप वेळा झाले. म्हणजे फक्त लायब्ररीत जाऊन बसणं हे तुमचा अभ्यास तुमचं डिसाईड करत नाही, सिलेक्शन डिसाईड करत नाही. तुमचं किती लक्षात आहे, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आहे याच्यावरती सिलेक्शन होत असतं. म्हणून हे प्रोमोडोर मेथड खूप चांगली आहे तुमच्यासाठी. स्टोमॅटिक फाउंडेशन, स्लीप हायजिनिक म्हणजे झोपेचं महत्त्व किती आहे, मानसिक ताणतणाव नैराश्य कमी करण्याचा एक मार्ग आहे. 7 ते 9 तास, मी हे जास्तच म्हणेन कारण MPSC आजपर्यंत थोडंसं स्लीप कमी करू शकतात, पण 7 ते 8 तास आपण जर प्रॉपर झोप घेतली ना तुम्हाला कसलं स्ट्रेस येणार नाही. मी आता पण लिहून देतो, स्ट्रेस घ्यायचं नाही आपल्याला. हे जर झोप तुम्हाला प्रॉपर येते, स्ट्रेस घ्यायचं नाही आहे. स्लीप इज नॉट इनॅक्टिव्ह टाईम, द कन्सॉलिडेशन विंडो म्हणजे यात आपलं माइंड काम करत असतं. तुम्हाला वाटते झोपेत आपलं माइंड शांत असतं, काहीच नाही, आपलं माइंड चालूच असतं आणि त्याच्यामध्ये आपलं कन्सॉलिडेशन करतं. म्हणजे दिवसभर आपण जे काही केलं ते तुमच्या माइंडमध्ये एकदम काय म्हणतो आपण की जसं एक अपडेट चालू आहे तुमच्या मोबाईलमध्ये, मग ते अपडेट काय करतं, स्टेबलाइज करतं. तसंच हे कन्सॉलिडेशन विंडो असते ही झोपल्यानंतर. सिनेप्टिक प्रियोसिस ऑकर ॲट द शॉर्ट टर्म फॅक्ट्स द परमनंटली एनकोडिंग लाँग टर्म मेमरी म्हणजे दिवसभर जे पण वाजलं आहे ते लाँग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट करायचं. तर थोडीशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. काही काही मुलं काय करतात, 2 तास झोपतात, 4 तास झोपतात आणि 4 तास झोपून पेपरमध्ये जातात आणि पेपरमध्ये झोपून येतात. मग पूर्ण वर्ष तुमचं जर वाया नाही गेलं तर माझं नाव बदलून ठेवा, 1 इयर तुमचा वाया आहे. म्हणून प्रॉपर झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि असं नाही की आता हे 10-9 तास म्हणले आता तुम्ही 12 तास झोप घेत आहे म्हणजे तुमचं चांगलं कन्सॉलिडेशन होतं, असं काहीच नाही. जास्त पण झोपायचं नाही आहे. एक प्रॉपर झोपायचं शेड्यूल फिक्स करून ठेवा. ओके. क्लिनिकली प्रूव्हल स्लीप इंटरव्हेन्शन म्हणजे वैज्ञानिक पुरावा आहे. आता हे तुमचं नाव दिलं मी वैज्ञानिकांचे थोडंसं, आणि ही मी PPT आहे ना ती AIच्या माध्यमातून बनवलेली आहे. कारण ते PPT बनवायचा खूप वेळ जातो, मग त्यामुळे मी त्यात फॅक्ट्स डाटा सगळा एंटर करतो आणि PPT बनवायला लावतो. कारण हे असे ग्राफ वगैरे ॲड करणं खूप वेळ जातो. आणि ही PPT ना तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, तर त्याचं टेन्शन नका घेऊ. टेलिग्राम चॅनल जॉईन कसं करून घ्या, कारण तिथे फ्री ऑफ कॉस्ट मी खूप काही सारे गायडन्स वगैरे देतो आणि PPTज वगैरे प्रोव्हाइड करतो, नोट्स प्रोव्हाइड करतो, मग ते जॉईन करून घ्या. आता ज्यांचं बेटर स्लीप आहे, लो स्कोर बेटर स्लीप. आता जेवढा लो स्कोर तुमचा कमी आहे तेवढा बेटर स्लीप असणार आहे. बॅक डिप्रेशन इंटरव्हेन्शन म्हणजेच माइल्ड टू मॉडरेट, एवढं तुम्ही ह्याच्यात जाऊ नका. जस्ट इन 10 days इंटरव्हेन्शन स्ट्रक्चर्ड स्लीप हायजीन सिग्निफिकंटली रिड्यूस बोथ अकॅडमिक स्ट्रेस आणि क्लिनिकल सिम्टम्स. तुमचे क्लिनिकली याचे सिम्टम कमी करतं. म्हणजेच तुम्ही जर प्रॉपर स्लीप घेतली ना तुमचं सगळंच नीट होणार आहे, तुमचा स्ट्रेस नाही राहणार आहे, तुमचं अकॅडमिक जे तुमचं कमबॅक आहे, आपण जे म्हणतो कमबॅक करायचं आहे आपल्याला, मग ते कमबॅक कधी होईल, तुमचं प्रॉपर झोप झाली तेव्हाच कमबॅक होईल. ओके. 6-1 पॅटर्न काय असतं माहिती आहे का, रेस्ट विथ प्रोडक्टिव्हिटी. आता तुम्ही 1 आठवडा पूर्ण अभ्यास करताय, पूर्ण अभ्यास म्हणजे 707 दिवस अभ्यास चालू आहे तुमचं, महिन्यातील 31 दिवस अभ्यास चालू आहे, पण तरी तुम्हाला जे पाहिजे तसं मार्क्स येत नाही आहेत, रिवॉर्ड भेटत नाही. का होतं आहे तसं, कारण तुम्हाला तुमच्या माइंडला पण थोडंसं विश्रांतीची गरज आहे, म्हणजे थोडंसं रिफ्रेशिंग गरज आहे. मग 7 दिवसापैकी 6 दिवस चांगला अभ्यास करा, 7 दिवस 12 तास अभ्यास करा. मी नाही म्हणते तुम्ही अभ्यास कमी करा, तुम्ही अभ्यास चांगला करा आणि नंतर 1 दिवस किंवा अर्धा दिवस तुम्ही विश्रांती घेऊ शकता. म्हणजेच मूवी बघून येणं किंवा गाणे ऐकणं किंवा दुसरं काहीतरी मित्रांना भेटून येणं, नंतर कुठेतरी बाहेर हॉटेलला जेवायला जाणं, अशा काहीतरी गोष्टी करून घ्या ज्याच्यामुळे तुमचं थोडंसं रिफ्रेश होईल या 6 दिवसांचं. आणि असं नाही म्हणते पूर्ण दिवसच द्या, एक्झामच्या वेळेस अर्धा दिवस द्या, पण द्या. सतत 7 दिवस अभ्यास केल्याने बर्नआउट होऊ शकतो. ट्रीट प्रिपरेशन लाईक अ मॅरेथॉन नॉट अ स्प्रिंट. स्प्रिंट म्हणजे काय असतं की एक 100 मीटरची रेस आहे, पण मॅरेथॉन काय असतं 15 किलोमीटर 10 किलोमीटरची रेस असते. मग यात काय करायचं आहे, तुम्हाला कंटिन्यू चालत राहायचं. स्प्रिंटमध्ये काय एकदाच पावर राहायचं संपवायचं आहे असं नाही ना तुमचं. हे काय तुमच्या कॉलेजच्या इंजिनिअरिंगच्या किंवा तुमच्या BAच्या एक्झाम नाही आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही 1 दिवस आधी वाचला आणि पास होत आहे, तसं नाही आहे ही एक्झाम खूप मोठी आहे. ह्याचं नोटिफिकेशन ह्या वर्षी आलं तर त्याचा रिझल्ट 2 वर्षानंतर लागतो, अशी एक्झाम आहेत ह्या. मग याच्यामध्ये ह्या मॅरेथॉन आहेत, आपल्याला टिकून राहायचं आहे. ओके. द बॅलन्स ॲस्पायरंट ब्लू प्रिंट. आणि बॅलन्स ॲस्पायरंट कसं म्हणजे एक आयडियल ॲस्पायरंट टॉपर, किती पण टॉपर बघा त्यांचं असंच रुटीन असणार आहे, तुम्हाला माहीत नाही. 8 आवर्सचं त्यांची स्लीप असते, कंप्लीट स्लीप असते. प्री स्टडी रुटीन काय असतं, 8 आवर्सची स्लीप झाली मग यांचं प्री स्टडी रुटीन ट्रिगर्स द फ्लो स्टेट. बॉक्स 1 लायदर रिव्ह्यू म्हणजे थोडंसं प्रिपरेशन करायचं, म्हणजे तयारी करायची, आता अभ्यास करायचा आपल्याला, अभ्यासाला बसायचं. 60 to 70% न्यू लर्निंग सकाळच्या वेळेसच होऊन जातात. त्या सकाळी 8 ते 5 नवीन गोष्टी शिकतात त्या. आणि 20 मिनिटाचा प्रोमोडोर ब्लॉक करतात, म्हणजे 20-25 मिनटं तुम्ही कंटिन्यू फोकस करता, 5 मिनटं थोडीशी रेस्ट घेताय, परत 25 मिनटं कंटिन्यू अभ्यास, परत 5 मिनटं रेस्ट, असं करत ते 5 वाजेपर्यंत अभ्यास करतात. नंतर 30 ते 40
90% स्पेस रिपिटेशन, ॲक्टिव्ह रिकॉल ह्या सगळ्या गोष्टी रात्री 10पर्यंत केल्या जातात. नंतर परत झोपायचं. अशा करून तुम्ही जर प्रॉपर शेड्यूल फॉलो केलं ना, खरंच सांगतो तुमचं टॉपर बनायचं तुम्हाला कोणतरी डोकं. माझ्यासुद्धा फॉलो नाही होत. मी पण म्हणतो आहे की माझंसुद्धा असं शेड्यूल फॉलो होत नाही आहे. पण तुम्ही ट्राय करा. ॲटलिस्ट ट्राय केलात ना तुम्ही ॲटलिस्ट कुठेतरी पोचाल. हा जो ग्राफ तुमचा खाली पडतो आहे ना, हा एक ॲटलिस्ट वर तरी येईल थोडा तरी. आता कन्सिस्टन्सी, सातत्य म्हणजे काय लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी म्हणजे दररोज 10 तास अभ्यास करणे नव्हे, तर ज्या दिवशी अभ्यास करावा असं वाटत नाही त्या दिवशी ॲटलिस्ट 1 तास तरी पुस्तक उघडणे म्हणजे कन्सिस्टन्सी. मला एवढंच म्हणायचं आहे, कन्सिस्टंट राहा, प्रिपरेशन चांगली ठेवा, तुमच्या हेल्थचं जपा, माइंडची हेल्थ असो, बॉडीची हेल्थ असो, आणि तुमची स्ट्रॅटर्जी नीट तुमचे फिक्स करा. आणि मला एवढं सांगायचं होतं, तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या. ओके. आणि हे ट्रायल पण खूप महत्त्वाचं आहे, हे पण लक्ष ठेवा.